तुला माहिती आहे का, मराठीमध्ये एकदम अशी ढासू ढासू आडनावं पण आहेत. इंग्लिशमध्ये असतील का अशी आडनावं? अच्छा, उदाहरण दे पाहू. अरे आता हेच उदाहरण घे ना, सहस्त्रबुद्धे. हो यार, किती असं प्रेस्टिजियस आणि भारी भक्कम आडनाव वाटतं, सहस्त्रबुद्धे. हो ना, असं नावावरूनच कळतं की जणू काही हा व्यक्ती किंवा ही व्यक्ती एक नामी पदावर वगैरे असेल, किंवा कोणत्या शाळेची किंवा विद्यापीठाची कुलगुरू किंवा मानास्पद पदावर असेल. अरे हो ना, इंग्रजीमध्ये काय ते हंटिंग्टन, लिव्हिंग्टन, आइन्स्टाईन, मिस्टर बार्ली, मिस्टर बीन, अशी काही त्यांची आडनावं असतात. हो ना, मग काय मराठीत अशी अशी नावं आहेत: जळफाटे, आगबोंबे, तळपदे. मग काय एकदम भारीच आहे. परत करवाली सुद्धा आडनाव आहेत. सॉरी, चिपळूणकर, मडवकर, सातारकर, नाशिककर, पुणेकर, सातकर, बारकर, बोरकर. खूप व्हरायटी आहे म्हणजे मराठीमध्ये. मग काय, अगदी शिंदे नावाचा माणूस जर तू ऐकलास तर हमखास राजकारणी किंवा शिक्षकी पेशामध्ये असलाच पाहिजे तू.